स्टार्टिंग पासून सांगते. त्याचं काय ना गाईज, परवा माझ्या आणि माझ्या मम्मीची ना खूप जोरात अशी भांडणं झाली आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी जण बोलत नव्हतो. पण ते काय आहे ना, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना अशी गत झालीये. हा जो काय माझा आनंद तुम्हाला दिसतोय ना, तो फक्त 2 मिनिटासाठी होता, कारण की त्यानंतर मम्मीने जे जे मला कामं करायला लावलेत ना, अशी कान पटपुडी एवढी साडी मम्मी सीडी एवढी पातळ तू कशी पडशील तू अशी भूतान झणक मारती येडेची बचरी तू पकडलंय ना पण म्हणजे माझा दिमाग नाही का पाणी एवढं का दिलं मम्मी आम्हाला हे फटकं नको देऊ कमेंट नाही सगळ्यांना व्हिडिओ मध्ये सगळी तुम्हाला काही माझं घर कसं वाटतं ते जरा सांगा माझ्या मम्मीला लई डाऊट आहे. मम्मी एवढं चकाचक घर ठेवते तुम्ही काय बोलत नाही की काकी छान घर ठेवतात ना. तू ठेवते का मी ठेवते माझ्याकडून सगळी कामं करून घेते आणि स्वतःचं नाव मोठं करते. बोला धरला होता ना, माझ्या मते तोच बरा होता. हे बोलायला लागल्यानंतर कामालाही सांगते यार मम्मी. म्हणजे आधी मला झाडू मारायला सांगितलं, त्यानंतर भांडी घासायला सांगितली, त्यानंतर मला आता बेडशीट काढायला सांगते. एवढी मेहनत करून मी ते बेडशीट काढलं यार. म्हणजे जितनी जान मेरे में थी ना, उतना जोर लगा लगा कर मैंने बेडशीट निकाला भाई. ये कसके एकदम फेबिकॉल जैसे चिपक दे. मग काय, माझ्या आतमध्ये जो राग भरला होता तो मी बेडवरती काढला. मग हे बेडशीट ना मी माझ्या मातोश्रीला दिलं, कारण की ती कपडे धुवत होती आणि त्यानंतर मला लगेच या लादी पण पुसायला लावली. आता म्हंटल की लादी पुसून जरा विश्रांती करूया, पण कसलं काय, परत बेडशीट अंतरायला पण मलाच सांगितलं. म्हणजे भाई मी किती कामं केले, तर माझ्याकडून किती कामं करून घेतलं. भांडण नसतं केलं ते परवडलं असतं यार. आता त्यात आपण काय करू शकतो ना, मला कमेंट मध्ये नक्की सांगा का तुमची पण आई तुमच्यासोबत अशी करते का.